रविराज साबळे पाटील, तुम्हाला भेटायला खास कारण आहे. इथल्या सरकारने, इथल्या नेत्यांनी असे ठरवलंय की मला लवकरात लवकर संपवायचं. पहिली नोटीस 25 कोटीची आली. आता जस्ट 10 मिनिटापूर्वी ही 30 कोटीची नोटीस आली आहे. तर आपण वकील साहेबांना डायरेक्ट फोन करू की नेमकं कशाच्या बेसिसवरती त्यांनी ही नोटीस पाठवली आपल्याला. नमस्कार उज्ज्वल साहेब. नमस्कार सर. रविराज साबळे पाटील बोलतोय. कोण बोलताय सर? रविराज साबळे पाटील. हा बोला सर. कोण पाहिजे? मला उज्ज्वल फसाटे साहेब पाहिजेत. नाही सर, ते रॉंग नंबर आहे सर. बर थांबा, नंबर दुसरा टाकतो. 9960. नमस्कार वकील साहेब, रविराज साबळे पाटील बोलतोय. हॅलो, बोला पाटील सर. उज्ज्वल साहेब बोलतायत? हॅलो, उज्ज्वल साहेब बोलतायत का? हॅलो, हॅलो. उज्ज्वल साहेब बोलतायत ना? हा बोला बोला. तुम्ही मला आज एक नोटीस पोहोचली माझ्या ऑफिसला, बर. ज्याच्यामध्ये तुमच्या क्लायंटची नाव आहेत, पण माझ्या व्हिडिओमध्ये ना तुमच्या क्लायंटचा उल्लेख आहे ना नाव आहे, तरी तुम्ही मला नोटिसा पाठवताय. कोणत्या बेसिसवरती पाठवलं एवढं सांगता का मला? बेसिस बघायला झालं तर तुमचे जर का व्हिडिओ पाहिलेत तर तुम्ही त्यांना जे खुळखुळे म्हणताय आहे की नाही? नाही, तुम्ही आज जी मला 30 कोटीची नोटीस पाठवली आहे. तेच सांगतोय. ऐका, मी तुम्हाला माझं होऊ द्या. 30 कोटीची नोटीस पाठवली आहे. त्या व्हिडिओ संदर्भात ना त्यांचं मी नाव घेतलंय ना कोणता फोटो यूज केलाय. मग तुम्ही 30 कोटीची नोटीस कोणत्या बेसिसवर पाठवली? तुम्ही जर का नोटीस डिटेल मध्ये वाचलीच ना साहेब, तर त्याच्यामध्ये मी पॅराग्राफ नंबर 3 किंवा 4 मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही त्यांचं नाव आणि व्यंगचित्र वापरून त्यांना त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही म्हणजे युज केलेला आहे. काय नाव आहे? ऐका ना, नाव मला सांगा. तुमच्या क्लायंटचं नाव बावनकुळे आहे, खुळखुळे नाही. बरोबर. पण तुम्ही त्यांना